कोणतरी मध्ये आलं निवडणुकीत कोण म्हणलं इथं लय दहशत आहे, सांगितलं कोणतरी म्हणलं लय दहशत आहे इथं, आणि हे शिवसेनेत चालत नाही. काय म्हणले? आणि इकडे तर चालतच नाही. आणि हे काय आहे? इकडे चालतच नाही. दाढी आमच्याकडे पण आहे ना. आमच्या नादाला लागायचं नाही. आमच्या नादाला जे जे लागला त्यांना माझा निरोप आहे की आमच्या नादाला लागला पहिल्यांदा कोरेगावला, संतोषजी कोरेगावला कुठं आहेत ते? नंतर आमच्या नादाला लागले उत्तरवाले, कुठं आहेत ते? नंतर आमच्या नादाला लागले, कुठं आहेत ते? तेव्हा आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही. आमचा अजेंडा क्लिअर आहे. आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही. पण दादा आमच्या नादाला लागला तर सोडत नाही. महोदय जयकुमार गोरे साहेब म्हणत असतील की माझा नाद करायचा नाही आणि माझा नाद केला तर मी त्याला त्याची जागा दाखवून देतो, ह्याचाच अर्थ कुणाची दहशत आहे? आणि मी जे फलटणच्या सभेमध्ये बोललो होतो ते फलटणच्या सभेमध्ये तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की फलटणमध्ये ती दादागिरी केली जाते, दमदाटी केली जाते. आता त्या दिवशी भाषणामध्ये सांगितले की युट्यूबवर काम करणाऱ्या एका 22 वर्षीय मुलाला दम दिला का तर तिने अमुक एका व्यक्तीची पोस्ट टाकली म्हणून. त्याचा संदर्भ देऊन मी सांगितलं की असं लहान मुलांवर दमदाटी करणं, दादागिरी करणं, फेर वातावरणात मतदान झालं पाहिजे, फेर वातावरणात निवडणूक झाली पाहिजे. आणि म्हणून मी तिथं उल्लेख केला की बाबा दहशत इथं या ठिकाणी खपवून घेतली जाणार आणि काय चुकीचं आहे? नाहीच खपवून घेतली जाणार. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी जबाबदारीने सांगतो, निवडणुका असो नसो मोकळ्या वातावरणामध्ये, निर्भय वातावरणामध्ये जिल्ह्यामध्ये काम या सगळ्याच पक्षांनी केलं पाहिजे. उलट जर मान्य मंत्री महोदय गोरे साहेब म्हटले असतील की माझा नाद केला तर मी त्याला जागा दाखवतो, याचाच अर्थ अप्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केले की त्यांची दहशत आहे. त्यामुळे दहशत हा जिल्हा कधीच खपवून घेत नाही. हा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, स्वर्गीय किसनवीर आबा असे दिग्गजांनी नेतृत्व केलेला जिल्हा आहे. त्यामुळे इथून पुढे सुद्धा अशी दादागिरीची, दमदाटीची, दहशतीची कोणी भाषा केली तर निश्चितपणे त्याला सुद्धा जशात तसं उत्तर दिलं जाईल.